नेमकी ही निवडणूक महाराष्ट्रासाठी किती खास आहे आणि मतदारांनी नेमका काय विचार करावा? ही पहिली निवडणूक 3 पक्ष विरुद्ध 3 पक्ष अशी आहे. ज्या माणसावर तुम्ही 8 दिवसांपूर्वी 70,000 कोटी रुपये खाणारा माणूस असा आरोप देशाचे पंतप्रधान करतात, तोच माणूस एक 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये लगेच अगदी लगेच येतात. उद्धव ठाकरे ज्यावेळेला म्हणतात मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री झालेलं पाहिजे, तर तेव्हा जर तुम्हाला असं वाटलं की पण म्हणजे ते शिवसैनिक शोधून काढतील आणि त्याला मुख्यमंत्री करतील, तर तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात आहात. ते स्वतःच नंबर 1 चे शिवसैनिक आहेत. आपल्या समाजाला आपण गृहीत धरू शकतात राजकीय नेते कोणत्याही पक्षाचे असतील तर, पण ते इथपर्यंत आलं लोकांच्या की लोक त्यांना आपली जागा दाखवतात. लोकसभा निवडणुकीत जर दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भाजपला फटका बसला नसता तर लाडकी बहीण योजना येण्याचं काही कारणच नाही. यांनी शांतपणे बसून कधीतरी हा विचार करावा लागेल की या स्पर्धात्मक लांगुल चालनाच्या राजकारणाने अंतिमतः महाराष्ट्राच्या विकासासाठी तिजोरीमध्ये काही उरणार आहे. मतदारांची काय एक बाजारामध्ये किंमत आहे याचा राजकीय पक्षांना आतून अंदाज आहे. आणि लोक जेव्हा म्हणतात की मला राजकारणाचं काही घेणं देणं नाही, तुम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नसेल पण राजकारणाला तुमच्याशी घेणं देणं आहे. नोटाला मतदान करणं हे सुद्धा एक प्रोएक्टिव्ह पाऊल आहे, पण मतदान केंद्राकडे अजिबातच न फिरकणं हे जास्त गंभीर आहे. नमस्कार, विमर्शमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे या वर्षीची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. कारण 2019 नंतर राजकारणाचे जसे पैलू बदललेत, राजकारण्यांचे जसे पैलू बदललेत, राजकारण जसं बदललं आहे, त्या दृष्टीने ही विधानसभेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं मतदारांनी काय विचार करावा, आपलं भल्याचं काय आहे, ह्या महाराष्ट्राच्या भल्याचं काय आहे, आपल्या येणाऱ्या भावी पिढीचं भलं या निवडणुकीतून कसं साध्य होईल आणि महाराष्ट्र कसा पुढे जाईल, हा विचार तुम्ही सर्वजण करत आहात. परंतु निवडणुकीच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून आपला विचार नेमका कसा असला पाहिजे हे आपल्याला ठरवण्याची वेळ ही आली आहे. नेहमीसारखी ही निवडणूक नाही हे तुम्हाला सर्वांनाच चांगलं माहिती आहे. त्यामुळे आजचा आपला विषय आहे ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी नेमका काय विचार करायला हवा. ह्यासाठी आज आपल्या विमर्शेच्या चर्चेमध्ये जे पाहुणे आलेले आहेत ते अतिशय विचारांती आम्ही बोलवलेले आहेत. विमर्शेच्या पूर्ण टीमने असा विचार केला की कोणत्याही उमेदवाराचे, राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींचे, प्रवक्त्यांची मुलाखत घेण्यापेक्षा आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांनी काय विचार करावा हा विचार तुम्हा सर्वांना देण्याचा एक प्रयत्न करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र या दोन्ही विभागाचे प्रमुख डॉक्टर दीपक पवार आपल्यासोबत आहेत आणि ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर डॉक्टर दीपक पवार सर, नमस्कार. विमर्शमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. नेमकं मतदारांनी काय विचार करावा, तुमचा इतका अभ्यास आहे, राज्यशास्त्र विषय आहे, तुमचा नागरिकशास्त्र आहे, तुम्ही स्वतः राजकारण अतिशय जवळून पाहिलेलं आहे, तुम्ही गेल्या सरकारमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी या पदावर मंत्रालयात काम केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा गाढा अभ्यास आहे की नेमकं 2019 नंतर कसं राजकारण बदललं, सरकार कसं बदललं, जिथे 5 वर्षांनी निवडणूक होऊन सरकार बनायचं तिथे 5 वर्षात किती सरकार बनतील ह्याचीच गॅरंटी नव्हती. हा सगळा काळ तुम्ही पाहिलेला आहे. तर पहिला प्रश्न माझा तुम्हाला राहील की नेमकी ही निवडणूक महाराष्ट्रासाठी किती खास आहे आणि मतदारांनी नेमका काय विचार करावा ह्या बाबतीत? मयूर, तुम्ही म्हणालात तसं दर 5 वर्षांनी निवडणूक होणं अपेक्षित आहे, पण 2019 ते 2024 ही 5 वर्ष जर आपण पाहिली तर या 5 वर्षामध्ये 3 सरकार आले. म्हणजे पहाटेचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं, जे 72 तासामध्ये त्यांचं सरकार पडलं. ते सरकार का पडलं, त्या सरकारच्या पडण्यातनं पुन्हा नंतर काय घडलं ते आपण नंतर पाहिलं. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडीतले जे 3 सहभागी घटक आता या निवडणुकीतही आहेत, यातले 2च घटक 2019 मध्ये सोबत होते. बरोबर. शिवसेना म्हणजे आताचा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष हा त्यावेळेला विरोधामध्ये लढलेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या. पण एका टप्प्याला उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं पडलं की त्यांना भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने काही आश्वासनं दिली होती, कदाचित
एकांतात दिली असतील, फार लोकांच्या समक्ष दिलेली नसतील, पण ती पाळली नाही हा त्यांचा युक्तिवाद आहे. तशा प्रकारचं आश्वासन दिलं नव्हतं असा भारतीय जनता पक्षाचा युक्तिवाद आहे. काही का कारण असे ना, पण 2019 मध्ये ते सरकार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचं निर्माण होऊ शकलं नाही. त्यामुळे एक नव्या प्रकारची आघाडी, नव्या प्रकारचा अलायन्स महाविकास आघाडी या रूपामध्ये तयार झाला. मग यातला शिवसेना आणि काँग्रेस, म्हणजे खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आपण तांत्रिक अर्थानेच दोन पक्ष आहेत असं मानतो. ते एकाच शाखेतले दोन पक्ष आहेत. म्हणजे शरद पवारांची दीर्घ कारकीर्द काँग्रेसमध्ये गेलेली आहे, एक स्थानिक बाजू म्हणू आणि एक राष्ट्रीय बाजू म्हणू, अनेक राजकीय बाजू. पण शिवसेना आणि काँग्रेसमध्ये म्हटलं तर एका पातळीवर पालक शिष्य अशा प्रकारचं नातं होतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मोठा राजकीय संघर्ष सेना आणि काँग्रेसमध्ये झालेला आहे. पण त्यांनी त्यावेळेला आपण आता महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येतो आहोत आणि दिल्लीतनं ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नियंत्रण करण्याचं घाटतं आहे त्याला विरोध करण्यासाठी येतो, म्हणून त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्या काळामध्ये महायुतीच्या लोकांनी वेगळ्या हॉटेलात राहणं, महाविकास आघाडीच्या लोकांनी वेगळ्या हॉटेलात राहणं, सगळ्या आमदारांवर पाळत ठेवणं, हे जे देशातल्या इतर राज्यांमध्ये म्हणजे गोव्यासारख्या राज्यामध्ये, इतर काही राज्यांमध्ये खूप सातत्याने घडताना आपल्याला दिसत होतं, ते सगळं महाराष्ट्रामध्ये घडलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सत्ता पालट झालेला नाही असं नाही, महाराष्ट्रामध्ये अपक्ष निवडणुकांमध्ये निवडून आलेलं नाही तसं नाही, महाराष्ट्रात आघाड्यांची मोडतोड झालेली नाही असं नाही, पण हा एक मूलभूत अशा प्रकारचा बदल त्यावेळेला घडला. आणि मग महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशा प्रकारची लढाई झाली. 2022 मध्ये चित्र आणखी पालटलं. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या सोबतच्या 40 जणांनी उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बंड केलं आणि त्यांनी बंड करताना असं म्हटलं होतं की आम्हाला अजितदादांचा त्रास होतो आहे. बरोबर. म्हणजे अजितदादांच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला मोकळा श्वास घेता येत नाही. हे दडपशाही आहे, दडपशाही दादांची आहे. आणि दुसरं म्हणजे हिंदुत्वाला उद्धव ठाकरेंनी हरताळ फासलेला आहे. ह्या दोन कारणासाठी म्हणून ते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले, त्यांनी सरकार स्थापन केलं. त्यातला कळीचा मुद्दा असा होता की अधिक जागा असून सुद्धा भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री नाही झाला. आणि त्या दिवसभरातल्या घडामोडी जर तुम्ही पाहिल्यात तर देवेंद्र फडणवीसांनी हे सरकार मी आणलेलं आहे आणि त्यात मी सामील नसलो तरी माझं त्याच्यावर लक्ष असणार आहे अशा प्रकारचं विधान करून 2 तास होतात न होतात तोपर्यंत त्यांना तुम्ही या राज्यातल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे अशा प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या. म्हणजे सरकार वेगळं आलंच, पण भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातलं 19 सालपर्यंत जे सगळ्यात मोठं नेतृत्व मानलं जात होतं आणि पुन्हा येईन असं म्हणून ज्यांनी खूप त्याचा गाजावाजाही केला होता त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. हे सरकार 24 105 आमदार असून सुद्धा हे सरकार 2024 पर्यंत चाललंच असतं. पण तरीही अजितदादांच्या बरोबरचे लोक तो पक्ष फोडून या युतीमध्ये आणले गेले आणि त्या युतीची महायुती झाली. आता अजितदादांचं जे सरकारमध्ये येणं होतं ते आणि त्यांचे सहकारी गेली 1.5 वर्ष महाराष्ट्राला हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही फक्त विकासासाठी तिकडे गेलेलो आहोत. पण अगदी 2 दिवसांच्या पूर्वी छगन भुजबळांनी राजदीप सरदेसाईंना दिलेल्या ज्या मुलाखतीचा सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये गवगव होतो आहे त्यात त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की आम्ही ईडीला घाबरून आणि त्या आमच्या वयाच्या या टप्प्यावर या प्रकारच्या कारवाईला आम्ही कंटाळलो होतो. आणि स्वतः भुजबळांनी असं म्हटलं की मी ओबीसी असल्यामुळे माझ्यावर ही कारवाई झाली, मी वरच्या जातीतला असतो तो झाली नसती, पण या सगळ्या कारवाईतनं बचाव व्हावा म्हणून भाजपसोबत जावं असं आपण सगळ्यांनी शरद पवारांना सांगितलं. पण पवारांनी ते मानलं नाही, त्यामुळे आम्हाला नाईलाजाने तिकडे जावं लागलं असं भुजबळांनी राजदीप सरदेसाईंच्या आगामी पुस्तकासाठी त्यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. प्रथेप्रमाणे काही तासांनी भुजबळांनी मी असं बोललेलोच नाही असंही म्हटलंय. त्यामुळे ते रेकॉर्ड त्यांनी स्ट्रेट केले. आता ही अशी महाविकास आघाडी एका बाजूला आणि महायुती दुसऱ्या बाजूला अशा प्रकारची ही निवडणूक आहे. म्हणजे 2019 पर्यंतच्या 99 सालापासून 2019 पर्यंतच्या किंवा रादर 95 पासूनच्या या ज्या निवडणुका आहेत त्या 2 पक्ष विरुद्ध 2 पक्ष अशा आहेत. ही पहिली निवडणूक 3 पक्ष विरुद्ध 3 पक्ष अशी आहे. म्हणजे आधी असं व्हायचं की त्याहीपेक्षा मला काय वाटतं हे 3 पक्ष आणि 3 पक्ष विरोधात जरी असली तरी पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व आणि मराठी विरुद्ध शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा असलेला पक्ष अशी होती. त्यातला एक छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी म्हणणारा पक्ष आता पुन्हा त्या गटात गेलेला आहे आणि तिकडे शाहू फुले आंबेडकर विचारवाला माणूस हिंदुत्ववादी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेला आहे. मला आमचा मुद्दा तोच आहे विमर्शाचा की पूर्वी विचारधारा नावाचा जो भाग होता तो आता कुठेही दिसत नाही राजकीय पक्षांमध्ये. आणि जेव्हा तुम्ही म्हणालात
की 2019मध्ये सेना आणि भाजप हे एकत्र मिळून लढले होते आणि काही कारणास्तव शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर काडीमोड घेऊन ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन त्यांनी सरकार स्थापन केलं, तिथे ते मुख्यमंत्री बनले. तर जे मतदार आहेत ना, तेही कुठेतरी आपली विचारधारेशी साधर्म्य असलेला पक्ष असं म्हणून एक विचार करतात मतदान करताना, जो आता राहिला नाही. प्लस आपण ज्यांना एकत्रितपणे मतदान केलं, ज्यांनी प्रचार केला आणि आपण मतदान, त्यातला एक पक्ष फुटून गेला. तर आता हा मतदारांसाठी संभ्रम नाही का या निवडणुकीसाठी? तो संभ्रम आहे. कसं आहे की एकपक्ष वर्चस्व पद्धती काँग्रेसच्या वर्चस्वाची जोपर्यंत होती तोपर्यंत मतदारांना एक स्पष्टता होती की आपल्याला काँग्रेसला मतदान करायचं किंवा काँग्रेसला मतदान करायचं नाही. म्हणजे कुठल्या तरी एका टप्प्याला मग लोकांनी जनता पक्षाला मतदान केलं, नंतर जनता दलाला मतदान केलं, मग भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने येणारे एनडीएला मतदान केलं. म्हणजे नुसतं भाजपला मतदान मागितलं तेव्हा तेवढे ते यशस्वी झाले नाहीत. पण वाजपेयींच्या आणि अडवाणींच्या चातुर्यामुळे जे एनडीए स्थापन झालं त्या एनडीएला लोकांनी भरभरून मतदान केलं. 96ला त्यांचं सरकार आलं, ते 13 दिवसात पडलं. 98ला आलं, ते 13 महिन्यात पडलं. पण 99ला आलेलं सरकार मात्र जर त्यांनी इंडिया शायनिंगच्या नावाखाली लवकर निवडणुका घेतल्या नसत्या तर पूर्ण 5 वर्ष चाललं अशा प्रकारचं सरकार होतं. म्हणजे लोकांना एक प्रकारची स्पष्टता होती की आपण काँग्रेसला मतदान करतोय किंवा आपण काँग्रेस विरोधी घटकांना मतदान करतोय, काँग्रेसेतर पक्षांना मतदान करतोय. डॉक्टर दीपक पवार यांच्याशी आपल्या गप्पा या अशाच चालू राहतील. पण तत्पूर्वी जर या गप्पा हा विचार जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि तुम्हाला जर हे विचार आवडत असतील तर विमर्श मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. आता तुम्ही जो मुद्दा मांडलात की पक्षांना विचारधारा होती, तर पक्षांना विचारधारा होती म्हणजे काय की पक्ष आपण कशासाठी बांधील आहोत हे निवडणुकीच्या तोंडावर बोलायचे, स्पष्ट सांगायचं. आणि मग त्यातलं एक अभिव्यक्तीचं माध्यम होतं जाहीरनामा, दुसरं अभिव्यक्तीचं माध्यम होतं त्यांच्या नेत्यांची भाषणं. म्हणजे अगदी इंदिराबाईंनी गरिबी हटाव असं म्हटलं, राजीव गांधींनी मी संगणक युगात तुम्हाला नेतोय अशा प्रकारची भूमिका मांडली, किंवा अडवाणींनी राम मंदिराची भूमिका मांडली. प्रत्येकाचा जो अजेंडा आहे, प्रत्येकाची जी कार्यक्रम पत्रिका आहे ती लोकांच्या समोर होती. आता अशा प्रकारची कार्यक्रम पत्रिका असण्याचा फायदा तोटा काय आहे की तो जो कोणी मतदार आहे ज्याचा तुम्ही उल्लेख केला, मतदार हा एका पातळीवर फेसलेस आहे, बिनचेहऱ्याचा आहे. तर तो पाहतो किंवा हा माझा उमेदवार आहे तर ह्याने काम केलंय का. तो मागच्या वेळेला समाजवादाच्या बद्दल बोलला तर समाजवादाचं राहू द्या, पण आपल्या भागातली गटारं केली का, आपल्या भागातले रस्ते केले का, ग्रामीण भागात शेतीचे काही प्रश्न सोडवले का, जे तिथले स्थानिक प्रश्न आहेत ते सोडवले का. म्हणजे विचारधारा एकीकडे आणि कामं दुसरीकडे. त्यामुळे काही वेळेला असं व्हायचं की तुमच्या विचारधारेच्या बाबतीत तुम्ही भुसभुशीत असलात पण तुम्ही कामं करत असला तर लोकांना चालत होत. बरोबर. काही वेळेला तुम्ही विचारधारेच्या बाबतीत खूप पक्के आहात पण कामाच्या बाबतीत कच्चे आहात तर लोक तुम्हाला जुळवून घेत होते. आता तुम्ही म्हणलात त्या पद्धतीने राजकीय पक्षांच्या बाबतीमध्ये म्हणजे लेफ्ट ऑफ द सेंटर, सेंट्रिस्ट, राईटिस्ट, म्हणजे केंद्राच्या डावीकडे, उजवीकडे, आर्थिकदृष्ट्या उजवीकडे, धार्मिकदृष्ट्या उजवीकडे, असे जे काही आपल्याकडच्या विचारसरणीचे वेगवेगळे पदर आहेत त्याच्यामध्ये आपण काय मानत आलो की काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे, काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, भाजप हा धर्माचा विचार किंवा वापर करणारा पक्ष. बरोबर. याच्या उलट भाजपच्या मंडळींचं काय म्हणणं होतं की काँग्रेस हा सेक्युलर नाहीये, काँग्रेस हा सुडो सेक्युलर आहे. म्हणजे ह्यांची जी धर्मनिरपेक्षता आहे ती अल्पसंख्याकांच्या लांगुल चालनात आलेली आहे, त्यामुळे तो खोटा धर्मनिरपेक्षतावाद आहे. तर खरा धर्मनिरपेक्षतावाद काय आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही समाजातल्या बहुसंख्याकांना म्हणजे या देशामध्ये हिंदूंना आपण बहुसंख्याक आहोत म्हणून अपराधी वाटण्याचं कारण नाहीये. आणि मग त्यातनं संघ आणि भाजपच्या विचारधारेचा जो एक दुसरा भाग येतो तो म्हणजे आम्हाला मुसलमानांशी काय प्रॉब्लेम नाही, आम्हाला शिखांशी काय प्रॉब्लेम नाही, आम्हाला ख्रिश्चनांशी काही प्रॉब्लेम नाही, पण ते राष्ट्रवादी असले पाहिजे. म्हणजे काही एका टप्प्याला म्हणजे खूप मागे जाऊन विचार करायचा तर गांधींनी जो भौगोलिक राष्ट्रवादाची कल्पना मांडली की या भूमीमध्ये असणारा प्रत्येक माणूस हा भारतीय, याला छेद देणारी जी सांस्कृतिक राष्ट्रवादाची कल्पना आहे जी धर्माच्या पोटातनं येणारी आहे, मग जी सावरकरांपासून गोळवलकरांपासून पुढे येणारी एक विचारधारा आहे की कोण या देशामधला खरा भारतीय आहे, खरा नागरिक आहे, हा देश नेमका कोणाचा आहे, तर तो जन्माने हिंदू असणाऱ्यांचा आहे, या देशाच्या संस्कृतीशी निष्ठा बाळगणाऱ्यांचा आहे का कोणाचा आहे. हे आपल्या देशातले स्वातंत्र्योत्तर भारतातले दोन कळीचे संघर्ष आहे. पण जे लोक स्वतःला सेक्युलर म्हणले त्यांचं वागणं सेक्युलर होतच असं नाही. म्हणजे दैनंदिन पातळीवर ज्या पद्धतीनं म्हणजे एका पातळीवर झालेलं मुस्लिमांचं लांगुल चालन असेल आणि दुसरीकडे दुसऱ्या पातळीवर झालेलं मुस्लिमांचं शोषणही असेल, यातनं अल्पसंख्याकांचं पण नुकसान झालं, बहुसंख्याकांचं पण झालं.
याच्या उलट आता जे धर्माचं राजकारण करणारे आणि खऱ्या अर्थाने एक देश, एक भाषा, एक संस्कृती असं म्हणणारे लोक आहेत, त्यांच्या दृष्टीने सगळ्या संस्कृतीचं सपाटीकरण करणं हा त्यांचा अजेंडा आहे. मग त्यांना इथल्या जातीय वैविध्याशी घेणं देणं नाही, इथल्या भाषिक वैविध्याशी घेणं देणं नाही. म्हणजे उत्तर भारताला फार जवळचा वाटणारा असा जो गायपट्ट्यातला हिंदू चेहरा आहे, ती त्यांची आयडिओलॉजी, ती त्यांची विचारधारा आहे. तर हे सगळं तुम्हाला आता निवडणुका सुरू झाल्यात म्हणजे आताही तुम्हाला ऐकायला मिळेल. लोकसभेच्या निवडणुकीलाही ऐकायला मिळत होतं आणि आपण हे 14 सालापासून ऐकतोच आहोत. तर हे मला असं दिसतं की गेल्या 10-15 वर्षात काय झालंय की विचारसरणीच्या बाबतीमध्ये आतापर्यंत नेते बोलायचे किंवा त्यांचे अनुयायी पक्षांमधले बोलायचे, पण समाज माध्यम हातात आल्यामुळे प्रत्येक सोशल मीडिया वापरणारा माणूस, आणि तो माणूस जिवंतच असला पाहिजे असं नाही, तो बॉट रूपामध्ये पण असू शकेल. तो कुठेतरी केनिया, नैरोबी अशा ठिकाणी पण तिकडची पण हँडल्स भारतातल्या गोष्टींच्या बद्दलची मतप्रदर्शन करत असतील. तर या पद्धतीनं एक प्रकारचा अकराळ विकराळ असा वैयक्तिक विचारसरणीचा सगळा पसारा तुम्हाला पडलेला दिसतो. आणि त्याच्यामुळे फडणवीसांची आयडिओलॉजी जितकी महत्त्वाची आहे किंवा उद्धव ठाकरेंची आयडिओलॉजी जितकी महत्त्वाची आहे, तेवढे एखाद्या ट्विटर हँडलवर कुणाला तरी ट्रोल करणारा जो माणूस आहे, ज्याचा डीपी काहीतरी आहे, ज्याचं स्टेटस काहीतरी आहे आणि त्याच्या खाली तो शिव्या देतो आहे, तर ह्या पद्धतीने विचारसरणीचं आणि विचारसरणींमधल्या बिभत्सतेचं अशा प्रकारचं पर्क्युलेशन आपल्याला झालेलं दिसतं. आणि हे राजकारणाबद्दलच्या लोकांच्या निराशेतनं अधिक झालंय का हे असं झाल्यामुळे आपल्या राजकारणाचा चेहरा बदलला हे जरा बघून घ्यायला लागलं. अगदी खरं बोललात तुम्ही. माझं मत असं आहे की मी विचारधारा या मुद्द्यावर अशासाठी आलो की 2014 नंतर जेव्हा मोदी हा चेहरा भाजपने पुढे करून निवडणुका ज्या पद्धतीने जिंकल्या, जे एक वादळ आलं असं म्हणायला हरकत नाही, त्यानंतर त्यांचे फॉलोअर्स झपाट्याने वाढत गेले. जेवढे निवडणुकीच्या आधी होते त्यापेक्षाही जास्त 14च्या निवडणुकीनंतर वाढत गेले. 2019 पर्यंत ते व्यवस्थित होते. पण अलीकडे महाराष्ट्रात पुरती जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्रात जेव्हा प्रामुख्याने नाव घेऊन बोलायला आता हरकत नाही, अजित पवार जेव्हा या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युतीमध्ये किंवा भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यामध्ये सामील झाल्यानंतर अनेक RSS किंवा भाजप विचारधारेची माणसं होती किंवा मोदींना मानणारी पण माणसं होतं, ती थोडीशी दूर गेली. आणि तसं काहीसं संघाच्या प्लॅटफॉर्मवरूनही बोललं गेलं उघडपणे. तर इथे विचारधारा असलेला मतदार तुटला आहे किंवा तो कार्यकर्ता तुटला आहे. आणि आपण जेव्हा अलीकडे हे झाल्यानंतर राजकारण्यांच्या आजूबाजूची जी माणसं बघितली ना, तर ती माणसंही बदलली. ती कार्यकर्ते मुळातले, आपण जिथे राहतोय, मुंबईत राहतोय, तुम्ही पाहिलं असेल, मीही पाहिलं की वेगळीच माणसं त्यांच्या आजूबाजूला फिरायला लागली. तर पूर्वी एक कार्यकर्त्यांचा एक फौज असायची त्या नेत्याबरोबर, ती आता कुठेतरी त्या विचारधारेची माणसं कमी होत आहेत असं मला दिसतंय. जे फोनवर एखाद्याशी बोलताना की बाबा अलीकडे तू पोस्ट नाही करत, तो बोलतो कशाला करू, काय झालंय तू पाहतोय ना, अशा पद्धतीची बोलणारी माणसं आली. तर मतदारांमध्येही ते प्रतिबिंब नेमकं उमटलं असेल. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे पाहायला मिळालं, हा तोटा पाहायला मिळाला. आता कदाचित राजकीय नेते हे मान्य करणार नाहीत. तर ह्या दृष्टिकोनातून आत्ता येणारी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तो लोकसभेच्या निवडणुकीत जो फॅक्टर बदललेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि काही अंशी मला असं वाटतं ह्या सगळ्यामुळे महाराष्ट्रात काहीशी राहुल गांधींनी जो यात्रेच्या निमित्ताने केलेला प्रचार असेल किंवा या भाजप विरोधी झालेला प्रचार असेल, यातून लोकसभेचं जे गणित बदललं, तेव्हा कुठेतरी मला मतदारांनी थोडंसं एक पाऊल पुढे टाकून ही निवडणूक हातात घेतली की काय असं मला जाणवलं. पण तेच चित्र आता खूप प्रामुख्याने भाजप आणि या युतीच्या मंडळींनी बदलायसाठी झपाटून प्रयत्न केलेले दिसतात. वेळेस त्याचाच फायदा मला महाविकास आघाडीकडून घेताना मला दिसत नाहीये विधानसभेच्या माध्यमातून. तर आता ह्या 3 पक्षाच्या बॅटलमध्ये उमेदवारी जाहीर करण्यावरूनही आपल्याला पाहायला मिळालं की इंटरनल बॅटल वाढलाय. तर मतदार, मला त्या अनुषंगाने हा विचार घेऊन जावं असं वाटतंय की आत्ता काय विचार नेमकं मतदार करत असतील आणि नेमकं ह्याच्यातून बॅलन्स मतदारांनी कसा साधावा, हे तुमचं पॉलिटिकल सायन्स किंवा तुमचं समाजशास्त्र किंवा आत्ता जी परिस्थिती पाहून तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही जो मुद्दा मांडलात मयूर, म्हणजे अजित पवार शिंदे आणि फडणवीसांच्या बरोबर गेल्यानंतर
म्हणजे शिंदे फडणवीसांच्या बरोबर गेल्यानंतर संघातल्या मंडळींना तितकं दुःख नाही झालं. म्हणजे त्यांना शिंद्यांवर प्रेम आहे असं नाही, पण भाजप आणि सेनेची दीर्घकाळ युती होती, ती तुटली. त्याच्यामुळे दीर्घकाळ युती असल्यामुळे केडर जे खालचं आहे त्याचा काही एक प्रमाणामध्ये परस्परांशी संवाद होता. म्हणजे ते जिल्हा परिषदेच्या पातळीवर होता, नगरपंचायतीच्या, नगरपालिकांच्या, महानगरपालिकांच्या, आणि तिथलं जे केडर म्हणजे भाजपचं जे मुंडे महाजन येण्याच्या अगोदरचं जे ब्राह्मणी केडर आहे, ब्राह्मणी आणि मारवाडी केडर, याच्या पलीकडे जाऊन जे बहुजनांमधलं ओबीसीमधलं केडर आणण्याचा त्या मंडळींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला, माधव अलायन्सच्या ह्याच्यातून. तर ते केडर आणि शिवसेना पक्षाचं केडर, या केडरमध्ये काही एक प्रकारचं आदान प्रदान होतं. दादांच्या बाबतीमध्ये मात्र तुम्ही पाहिलं तर दादांना इथे आणणं हा खालचा निर्णय नाहीये, दादांना इथे आणणं हा वरचा म्हणजे खूपच वरचा निर्णय आहे. आणि त्याच्यामुळे ते इथं आल्यानंतर ज्या माणसावर तुम्ही 8 दिवसांपूर्वी 70,000 कोटी रुपये खाणारा माणूस असा आरोप देशाचे पंतप्रधान करतात, तोच माणूस एक 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये तुमच्याकडे अगदी लगेच येतात. आणि त्याच्यानंतर मला वाटतं 1-2 महिन्यानंतर झालेल्या सभेमध्ये पुण्यात अमित शहा त्यांना असं म्हणाले की तुम्ही इकडे यायला उशीर केलात, तुम्ही इकडे वेळेवर आला असता तर आज तुम्हाला मिळाले त्याच्यापेक्षाही अधिक मिळू शकलं असतं. तर असं जे म्हणणं आहे ना, हे आपण थोडंसं त्या वाक्यांचं विच्छेदन करून पाहिलं पाहिजे की अमित शहा आणि मोदी यांना अजित पवार गरजेचे वाटत होते. याचं कारण ते इकडे आल्याशिवाय शरद पवारांचं अगदी आपण काय म्हणूया त्याला टीकास्पद पद्धतीने म्हणायचं तर 4 जिल्ह्यातलं त्यांचं जे साम्राज्य आहे, 3.5 जिल्ह्यांमधलं जे भाजपची मंडळी त्यांना नेहमी म्हणत आलेली आहे, तर ते 3.5 जिल्ह्यांमधलं जे साम्राज्य आहे ते खणून काढण्यासाठी अजित पवार त्यांना गरजेचे होते. पण ते 1.5 वर्षापूर्वी त्यांना जे काही दादांच्या बद्दल वाटलं आणि आजच्या दिवशी त्यांना जे काही दादांच्या बद्दल वाटत असेल, त्या सगळ्या घटनांचा जर आपण नीट विचार केला तर भारतीय जनता पक्षाचं जे मूळ केडर आहे, संघाचे जे त्यांचे स्वयंसेवक आहेत, प्रचारक आहेत, विस्तारक आहेत, ह्या सगळ्या मंडळींना ज्या माणसाच्या भ्रष्टाचाराचे पुरावे घेण्यासाठी लोकांनी बैलगाड्या आणल्या, त्या बैलगाड्यांचे सारथी म्हणून आपण त्यांच्या बरोबर गेलो, त्या माणसांच्या मांडीला मांडी लावून आपण बसायचं. म्हणजे आपले नेते बसतील पण खाली केडर म्हणून पण आपण त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे. तर यातनं मला असं वाटतं की सर्व त्या केडरमध्ये निराशा आहे. असं काही प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षातही घडलं असणार आहे. बरोबर. म्हणजे ज्यावेळेला ते काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये गेले, त्यांच्या सोबत गेले, त्यांचा तो राजकीय निर्णय होता. आणि अगदी तुम्ही कितीही म्हणलात तर कोणी मुख्यमंत्री व्हायचं, लोकांचं किती भलं करायचं, याच्यापेक्षा जास्त कळीचा प्रश्न आहे राजकीय लोकांसाठी. त्यामुळे उद्धव ठाकरे ज्यावेळेला म्हणायचे की मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय, तर तेव्हा जर तुम्हाला असं वाटलं की पण म्हणजे ते शिवसैनिक शोधून काढतील आणि त्याला मुख्यमंत्री करतील, तर तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात आहात. ते स्वतःच नंबर 1चे शिवसैनिक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री व्हायचं झालं तर त्यांचाच पहिला क्लेम आहे आणि ते बाळासाहेब ठाकरे नव्हेत. बाळासाहेब ठाकरे काही एक कालावधी का होईना यशस्वीपणे रिमोट कंट्रोल चालवू शकले. परफेक्ट. ते त्यांनी स्वतःला म्हणून घेतलं मी रिमोट कंट्रोल आहे आणि चालवला. आणि त्याच्यामुळे जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली तेव्हा सेनेतल्या पण काही लोकांना असं वाटलेलं आहे की आपण हिंदुत्वाला हरताळ फासला. जे काही त्यांचं हिंदुत्व आहे, म्हणजे भाजपचं आणि सेनेचं हिंदुत्व सारखं नाही. भाजपचं हिंदुत्व हे सांस्कृतिक हिंदुत्व आहे, ब्राह्मणी हिंदुत्व आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे राजकीय हिंदुत्व आहे. म्हणजे बाळासाहेबांना त्या अर्थाने हिंदुत्वाबद्दल फार काही प्रेम होतं असं म्हणण्यासारखी परिस्थिती. मराठी माणसाच्या हितासाठीचा पक्ष म्हणून सुरुवात झाली होती. आणि म्हणजे एका टप्प्याला मराठी मना तुझ्यासाठी उभी शिवसेना असं म्हणणारे बाळासाहेब, मराठी मना हिंदू जना तुझ्यासाठी उभी शिवसेना, अशा प्रकारचा बदल करून लोकांच्या पुढे गेले. तर उद्धव ठाकरेंनी जेव्हा ट्रॅक बदलला तेव्हा त्यांच्याही केडरमध्ये काही प्रमाणात ही नाखुशी असणार आहे. पण असं आपण गृहीत धरूया की भाजपनं जे केलं, उद्धव ठाकरेंनी जे केलं, याच्यावर त्यांच्या नेतृत्वाचा जर विश्वास असेल तर त्यांना आपल्या केडरला ते नीट समजावून सांगता आलं पाहिजे. करेक्ट बोलला. जर तुम्ही तुमच्या केडरला समजावून सांगितलं की हे आपण जे करतो आहोत ते राज्याच्या हिताचं आहे की नाही पुढे सोडूया आपण, पण हे आपल्या पक्षाच्या दूरगामी पाहता हिताचं आहे, हे जर तुम्ही केडरला सांगू शकलात तर आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला त्या पद्धतीने त्यांची जी केडर आहे ती विरोधात जाणार नाही, पण ती न्यूट्रल होते, ती शांत बसून राहते. म्हणजे मग ती फेसबुकवर कोणी तुमच्या नेत्यांना शिव्या दिल्या तर त्याला उत्तर देत नाही. नाहीतर स्वयंस्फूर्तपणे संघाचा स्वयंसेवक असेल, शिवसैनिक असेल, हे आपल्या नेतृत्वाकडे येणाऱ्या ज्या शिव्या आहेत त्या ऍब्झॉर्ब करून त्याला उत्तरं देणारी स्वयंस्फूर्त यंत्रणा आहे. म्हणजे त्याच्यासाठी त्यांना दरवेळेला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर माणसं हायर करावी लागत नव्हती.
ते जर बदललं असेल तर तुम्ही ज्या काही राजकीय तडजोडी म्हणू, राजकीय खांदेपलट म्हणू, राजकीय सांधेजोड म्हणू, जे काही दोन्ही बाजूने तुम्ही केलंय ते तुम्हाला पटलेलं असलं तरी तुमच्या केडरपर्यंत पोहोचवण्यात तुम्हाला यश जर आलं नसेल तर तुमची केडर ही फक्त केडर नाही, ते तुमचे मतदार पण आहे. बरोबर. म्हणजे त्यांनी स्वतः तुमच्यासाठी मतदान केलं पाहिजे आणि त्यांनी घरोघरी जाऊन तुमच्या मतदाराला घरातनं बाहेर काढलं पाहिजे. ते घरोघरी मतदारांकडे जेव्हा जातील तेव्हा मतदारांनी जर त्यांना विचारलं की 2019 साली तर तू ह्याच्यासाठी मत मागायला आला होतास, आता तू याच्यासाठी मत मागायला आलास, 2019ला तुझा अजेंडा असं म्हणत होता, 24ला तुझा अजेंडा असं म्हणतो, आम्हाला समजावून सांग. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस काही जाब नाही विचारू शकत, पण एखाद्या गटप्रमुखाला, एखाद्या गटप्रमुखाला किंवा स्वयंसेवकाला लोक जाब विचारतील आणि तुमच्या केडरमधला तो माणूस जर कन्व्हिन्स नसेल तर तो स्वतः मतदान करेल कदाचित बळजबरीपोटी, पण तो समोरच्या माणसांना जर गुंतवू शकला नाही तर तो जास्तीत जास्त माणसं बूथकडे आणू शकणार नाही आणि मग तुम्ही जे काही वरच्या पातळीवर केलेले बदल आहेत ते खाली न झिरपल्यामुळे तुमच्या संघटनेला त्याचा अपेक्षित फायदा नाही होणार. म्हणजे आपण जो विचार करतोय हा अतिशय त्यातला डीप विचार आहे राजकारणातला, पण एक सामान्य मतदार आहे, त्या मतदारांनी आत्ता नेमका तुम्ही जो म्हटलात की तो बूथ प्रमुख किंवा जो गटनेता किंवा जे कोणी असेल जे लोकांपर्यंत त्यांना तोंड देणं कठीण झालेलं आहे. ह्यालाच उत्तर म्हणून नवीन योजना लोकसभेच्या नंतर जी आली त्या विषयावर आपण जाणार आहोत. कारण ह्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जर कुठली योजना किंवा कुठलं शब्द गुगलच्या भाषेत बोलायचा तर कीवर्ड जास्त ट्रेंडिंग आहे तर तो आहे लाडकी बहीण योजना. आपल्या आजूबाजूच्या राज्यांनी हा कीवर्ड चांगला वापरला, अंमलात आणला, त्याचे रिझल्ट त्यांना पाहायला मिळाले. सेम फॉर्मॅट लाडकी बहीण योजनेचा आपल्या इथेही वापरला जातो आहे. समजा भाजप महायुतीने ही योजना आणली, ती चांगली राबवली आणि एक PR या क्षेत्रातला माणूस म्हणून मला त्याचा PR उत्तम केलेला मला दिसला आणि त्याला विरोध करणारे आता पुन्हा म्हणतायत की त्यांनी 1.5 दिले ना आम्ही 3,000 देऊ. मुळात विषय आहे की जर तुम्ही म्हणताय तिजोरीत खडखडाट आहे तर हे कसे करतील, हे नंतर बंद करतील, तर पुन्हा विरोधी पक्ष जे म्हणतायत तेच म्हणतात की आम्ही 1.5 नाही आम्ही 3 देऊ. तर हा फॅक्टर राजकारण म्हणून निवडणुकीला एक मतदारांना प्रोत्साहन म्हणून, कारण हा जो चिखल झाला आहे त्याच्यावर एक उतारा म्हणून मतदारांना खेचायला, महिलांना खेचायला काम येईल, पण याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या प्रगतीवर पण पडतील. ह्याकडे तुम्ही कसं बघताय? असं आहे की 2024च्या लोकसभा निवडणुकीत जर दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भाजपला फटका बसला नसता तर लाडकी बहीण योजना येण्याचं काही कारणच नव्हतं. म्हणजे 400 पार म्हणणारे लोक 240 मध्ये त्यांचा पाय अडकला आणि आपण महाराष्ट्रात 45च्या वर जाणार आहोत अशा लोकांना 17च्या आसपास अडकून राहावं लागलेलं आहे. म्हणजे जो अति आत्मविश्वास आणि आपल्याला कुणी थांबवूच शकणार नाही अशा प्रकारची जी मुजोरी, उद्दामपणा त्या काळातल्या इथल्या महायुतीमध्ये आणि दिल्लीमध्ये NDA मध्ये होता, त्या सगळा तो जो फुगा होता तो लोकांनी फोडला. म्हणजे आपल्या समाजाबद्दल आपण नेहमी असं म्हणतो की आपल्या समाजाला आपण गृहीत धरू शकतात राजकीय नेते कोणत्याही पक्षाचे असतील तर, पण ते इथपर्यंत आलं लोकांच्या की लोक त्यांना आपली जागा दाखवतात. तर 400 पारची घोषणा देणाऱ्या ज्या मंडळींनी आम्हाला 400 पार का हवंय तर आम्हाला घटना बदलायची असं म्हणून सुरुवात केली आणि मग घटना बदलायची म्हणजे काय, आम्हाला हे नकोय, आम्हाला ते हवंय, आम्हाला हे हिंदू राष्ट्र करायचंय असं म्हणून बरंचसं आरक्षण काढायचं असं बरंचसं खरकट काढून झाल्यानंतर मग शेवटी मोदी आणि शहांना हस्तक्षेप करून त्या मंडळींना शांत बसवावं लागलं. पण तोपर्यंत जो काही डॅमेज व्हायचा तो झाला आणि त्यामुळे आता जेव्हा त्यांना अपेक्षित नव्हता, तो अपेक्षित नव्हता. किंबहुना तुम्ही जेव्हा एका फुग्यात तुमचं सगळं राजकीय, कारण तो अयोध्येचं मंदिर आणि काशी कॉरिडॉरच्या जीवावर त्यांना वाटलं होतं की तो, त्यांना जे वाटत होतं की 22 जानेवारीला राम जन्मभूमीचं मंदिराचं ते प्रतिष्ठापना देवाची झाल्यानंतर आता काय राहिलं नाही, म्हणजे निवडणूक ही फॉर्मॅलिटी आहे. हा जो गंड त्यांना होता
तर तो गंड इतका त्यांचा आणि तुटला नेमका की- त्याच मतदारसंघात तो हा. फटका पडला. आणि हा काव्यगत न्याय आहे की तुम्हाला फैजाबाद मध्ये सुद्धा पराभव पत्करावा लागतो. म्हणजे तुम्ही देवाला आणून बसवलं, पण देवाच्या भोवती राहणारा जो सर्वसामान्य माणूस आहे त्यांची तुम्ही घरं पाडून टाकली, त्यांची दुकानं पाडून टाकली, जागा त्यांचं पुनर्वसन लांब लांब केलं, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवले. म्हणजे असा कुठला देव तुम्हाला सांभाळून घेईल की ज्याच्या भक्तांकडे तुमचं लक्षच नाहीये. म्हणजे देव काही भक्तांमध्ये हायरार्की करत नाही ना. तर त्याचं उदाहरण हे फैजाबाद मधला पराभव आहे. तर हे जेव्हा झालं आणि महाराष्ट्रामध्ये तर फडणवीसांचं 19 साली पण म्हणणं होतं, 24 साली पण होतं की विरोधक आहेत कुठे. तर विरोधक आहेत कुठे हे विरोधकांच्या पेक्षा लोकांनी महायुतीच्या मंडळींना दाखवलं. आणि तो जो दारुण पराभव झालेला आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या पार्टनर्सचा, त्यातनं त्या लाडली बहीण योजनेचं हे कस्टमाइज रूप आपल्याकडचं लाडकी बहीण महाराष्ट्रामध्ये आलं. तर एकीकडे ते बायकांना 1,500 रुपये देणं आहे. म्हणजे अगदी शिंदे साहेब वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन मिळाले का पैसे असं अगदी घरातल्यासारखं विचारत आहेत लोकांना. व्यासपीठांवरनं पण कोणी पैसे मिळाले त्याने हात वर करा अशा प्रकारच्या घोषणा होत आहेत. 1,500 6 महिन्यात 5-1 हप्ते त्यांनी लोकांना दिले. नोव्हेंबरचा हप्ता मी तुम्हाला दिलेला आहे, डिसेंबरचा हप्ता निवडणूक झाल्या देऊ, इतक्या कॉन्फिडेंटली ते लोकांशी बोलले. आणि 1500चे 2100 करू असं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आलं. तर तेच नाही, महिलांना एसटी मधला प्रवास निम्म्या किमतीत आला, 75च्या नंतरच्या सगळ्यांना फुकटचा प्रवास आला, वयोश्री योजना आली, तीर्थयात्रा योजना आली. हे सगळं जे आहे ना, हे सगळं एक आर्थिक विचार म्हणून जर म्हटलं तर हे एका पातळीवर ज्याला मोदी उपहासाने रेवडी योजना म्हणालेल्या आहेत, ह्या सगळ्या रेवड्या आहेत. पण असं आहे की इतरांनी टाकल्या तर त्या रेवड्या आहेत, भाजप आणि महायुतीच्या पक्षांनी टाकल्या तर त्याला रेवडी म्हणायचं नाही, त्याला जनकल्याणाचं राजकारण म्हणायचं. तर हे ज्याला वेलफेअर पॉलिटिक्स, वेलफेअर इकॉनॉमिक्स अशा पद्धतीने आपण म्हणतो की तुम्ही लोकांच्या घरपोच त्यांना तुम्ही पैसे देताय. आता ह्या योजनेला महाविकास आघाडीच्या लोकांनी विरोध केला की नाही, निश्चित केला. त्यातले हे सगळं व्यवहार्य कसं ठरणार हे सांगायला ते कोर्टापर्यंत पण गेले. पण एका टप्प्याला मवियाच्या मंडळींच्या पण हे लक्षात आलेलं आहे की 2.5 कोटी स्त्रियांना जर ह्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष फायदा झालेला असेल आणि त्यातल्या 50% स्त्रिया मतदान करतील असं गृहीत धरून त्यातल्या 25% स्त्रियांनी जरी महायुतीला मतदान केलं तरी सुद्धा लोकसभा आणि विधानसभेमध्ये जो काही टक्केवारीचा फरक होता तो सहज कमी होऊन यावेळेचा कल महायुतीकडे जाऊ शकतो. ही धास्ती मवियाला होती. आणि म्हणून ते 1500 देतो, ते 2100 देतो म्हणले तर आम्ही 3000 देतो. म्हणजे ज्याला लोकांनूनही अशा प्रकारचं हे लांगुल चालन आहे की नाही, हे लांगुल चालनच आहे. मुस्लिमांचं आहे म्हणजे लांगुल चालन आणि स्त्रियांचं आहे म्हणजे लांगुल चालन नाही असं नाहीये. आता प्रश्न असा आहे की ज्यांना ते पैसे मिळत आहेत त्यांना ते आवडलंय. स्वतः अजित पवार असं म्हणाले की ज्यांचा 201 टन ऊस गेलेला आहे त्यांनी पण पैसे घेतले. म्हणजे हा प्रश्न फक्त देणाऱ्या माणसांचा नाहीये, हा प्रश्न घेणाऱ्या माणसांचा पण आहे. आपल्याकडे सर्वसाधारणपणे असं म्हणण्याची पद्धत आहे की मतदार शहाणा आहे, मतदार सुज्ञ आहे, मतदार अंतिमतः योग्यच निर्णय घेतो. पण आपण हेही म्हणायला पाहिजे की मतदार आत्मकेंद्री पण आहे, मतदार स्वार्थी पण आहे, वैयक्तिक पातळीवर स्वार्थी आहे, समूह पातळीवर स्वार्थी आहे. आणि त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांना, युत्यांना, आघाड्यांना आवाहन कशाला करायचं आहे तर मतदाराच्या सामूहिक स्वार्थाच्या केंद्रबिंदूला आवाहन करायचं. मग ह्यांनी 2100 रुपये देऊन केलं, आम्ही 3000 रुपये देऊन करू. त्यांनी बेरोजगारांना अमुक इतका अलायन्स दिला, आम्ही तमुक इतका अलायन्स देऊ. त्यामुळे तुम्ही पंचसूत्री आणि दशसूत्री जर समोरासमोर तुम्ही ठेवून पाहिलेत तर प्रश्न हे चांगलं का हे चांगलं हा नाहीये. प्रश्न काहीही यातलं तुम्ही करायचं म्हटलं तर डिसेंबर 24 पासून तुम्ही पैसे कुठनं आणणार. बरोबर आहे. आणि आता परिस्थिती अशी आहे की ह्यांच्यातलं कोणी उद्या सत्तेत आलं तरी त्यांना पूर्ण तिजोरीत खडखडाट होईपर्यंत या योजनेला हात लावता येणार नाही. आता महिलांना ज्यांना 1,500 रुपये मिळत आहेत हा एक प्रलोभनाचा भाग आपण म्हणू, पण महाराष्ट्राचा विकास किंवा ज्यांना अनेक गोष्टींच्या सबसिडीज यापूर्वीच्या योजनांमधून यायच्या त्यांच्या थांबतील, गडकरींचं मध्ये एक विधान आलं होतं. तर हे चालवणं याच्यासाठी वेगळी काहीतरी सिस्टम ते चालू करतील, पण त्याने आय किती वाढेल ह्याच्याबाबत कोणाचा विचार झाला असं दिसत नाही. हा एक सुज्ञ मतदार म्हणून मतदार विचार करेल. आणि दुसरी गोष्ट, जे लोक या लाडकी बहीण योजनेला विरोध करत होते त्यांनी विरोध करून आता पुन्हा सांगितलं की आम्ही पण हे 3000 रुपये देऊ, आणि तेच आधी म्हणत होते की हे तुम्हाला देऊ शकणार नाहीत. तर हा बुमरँग नाही होणार मवियावर? असं आहे
की ते जेव्हा महायुतीने जेव्हा ही योजना सुरू केली आणि मवियाने त्याला विरोध केला, त्याचा मधल्या काळात त्यांना खूप तोटा झालाय. म्हणजे शिंदे, फडणवीस आणि अजितदादा ह्या तिघांनीही वेगवेगळ्या व्यासपीठावरून असं म्हटलं किंबहुना महायुतीची जाहिरात अनेक ठिकाणी अशी आहे की हे आले ना तर तुमच्या योजना घालवतील, हे आले तर स्त्रियांना अर्ध्या किमतीत प्रवास करता येणार नाही, हे आले तर 1,500 रुपये जातील. या प्रकारचा प्रचार हा महाविकास आघाडीला झेपणारच नव्हता. कारण सिलेंडर महाग झाला हे लोकसभेच्या इलेक्शनच्या आधीपर्यंत होतं, आता तो स्वस्त मिळतोय त्यांना. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की त्यांनी असं एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला की पैसे नाही, फक्त महिलांची सुरक्षितता पण महत्वाची. पण ज्या पद्धतीनं तुमच्या अकाउंटमध्ये गेलेल्या पैशाला किंमत आहे तशी सुरक्षिततेच्या ॲबस्ट्रॅक्ट कल्पनेला किंमत नाही. बदलापूरमध्ये तसा प्रसंग घडला, पुण्यामध्ये घडला असेल, महाराष्ट्र. आपल्याकडे कसं आहे की अचानक झटका आल्यासारखा आपला समाज ऑपरेट करतो. म्हणजे बदलापूरमध्ये लोक रस्त्यावर आले, त्यातलं कदाचित काही एक भाग मवियाच्या मंडळींनी ऑर्गनाईज पण केला असेल, काही भाग लोकांकडनं उत्स्फूर्तपणे झाला. पण याचा अर्थ आपला जो एकूण समाजाचा पिंड आहे तो अशा प्रकारचा भडका उडण्याचा आहे. त्या गोष्टी इन्स्टिट्यूशनलाइज कराव्या, त्याचं संस्थात्मीकरण करावं असा आपला पिंड नाही. आणि त्यामुळे लाडकी बहीण विरुद्ध बहिणींची सुरक्षा हे एकाच ठिकाणी तुम्हाला तोलता येत नाही. हे जाहीरनामा बनवण्याच्या अगोदर मवियाच्या लक्षात आलंय. आणि दुसरं असं आहे की मविया आणि महायुती दोघांच्याही डोक्यात असं असणार की हे आपल्याला 20 तारखेपर्यंत बोलायचं. उद्या सत्तेत आलो आपण आणि आपल्याला नीट बहुमत असेल तर आपण मग लोकांना काय समजावून सांगायचं ते सांगू, तेव्हा शिव्या खाऊ. नीट बहुमत असेल, मवियाला असेल, महायुतीला, ज्यांना कोणाला असेल, ते जर बहुमत आपल्याकडे असेल तर आपल्याला लोकांच्या शिव्या खायला पण पुरेसा कालावधी आहे. मग लोकांना हे द्यायचं नसेल तर पर्यायी काय द्यायचं. आणि मग त्यावेळेला लोकांना हे कसं सांगायचं की आता म्हणजे जयंत पाटलांनी लाडकी बहीण योजनेबद्दल जो काही बरा प्रतिवाद झालाय या योजनेचा तो जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाणांनी या दृष्टीनं केला की त्यांचं म्हणणं आहे की यासाठी लेखाशीर्ष तयार करणं, अर्थसंकल्पात नीट तरतुदी करणं आणि इतर योजनांचा पैसा इकडे न सरकवणं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. ह्या दोघांनी म्हणजे जयंत पाटलांनी तर दीर्घकाळ अर्थमंत्रीपद भूषवलेलं आहे, पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्रीपद काही काळ इंटेलेक्च्युअल माणूस आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा विचार सरकार नोव्हेंबर 30-23 नंतर कोणाचंही आलं तरी जे आपल्याकडचे 6 मेजर भागधारक आहेत या निवडणुकीतले, यांनी शांतपणे बसून कधीतरी हा विचार करावा लागेल की या स्पर्धात्मक लांगुल चालनाच्या राजकारणाने अंतिमतः महाराष्ट्राच्या विकासासाठी तिजोरीमध्ये काही उरणार आहे का. आणि तसं जर उरणार नसेल तर तुम्ही मतदारांना अशी आश्वासनं देताय की ज्या आश्वासनांची पूर्तता करता करता राज्याचा सगळा आर्थिक गाडाच कोसळणार आहे. आणि त्यामुळे सत्तेमध्ये तुम्ही आल्यानंतर तो गाडा कोसळायला नको असेल तर तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. आणि ते कठोर निर्णय घेतल्यानंतर आता तुम्ही लोकांच्या ज्या आकांक्षा वाढवून ठेवलेल्या आहेत, आता तुम्ही लोकांना जे गाजर दाखवून ठेवलेलं आहे त्याचं तुम्ही नंतर काय करणार हा विचार दोन्ही बाजूच्या लोकांनी केला पाहिजे. पण सर्वसाधारणपणे राजकीय पक्षांचं, राजकीय आघाड्यांचं मला असं दिसतं की ते आजचा दिवस साजरा करतात. आणि एकूणच आता तुमच्या बोलण्यातूनही मला असं जाणवत आहे लाडकी बहीण योजना ही कुठेतरी महायुतीसाठी विन विन सिच्युएशन क्रिएट करणारी आहे. निश्चितच आहे. आणि त्या उलट मविया ह्याच योजनेवरून ड्युएल माइंड आहे, डबल बोलतोय, एकीकडे विरोध करतोय, एकीकडे डबल देऊ म्हणतोय. तर हा फटका मवियाला बसू शकतो कदाचित. नाही, आणि असं आहे की त्यासाठी मवियाने आता त्यांना त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यापासून ते सातत्यानं आता ती पंचसूत्री लोकांच्या पर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता असं आहे की तुमचा अजेंडा काय आहे आणि तुमचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल माध्यमांमधनं, व्हॉट्सॲपमधनं, इतर सगळ्या तुम्ही लोकांच्या पर्यंत कसे पोहोचताय. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जे आपल्याकडे खूप उघडपणाने आपल्याकडे लोक आता बोलू लागलेत की अनेक ठिकाणी तुमच्या सरकारच्या योजना काही असतील, त्या मतदारसंघामध्ये जे महत्वाचे 2 लढणाऱ्या व्यक्ती असतील, 2 असतील, 3 असतील, यांचा एक मतदानाचा दर सुटतोय ना. म्हणजे आपण जे म्हणतो किंवा मतदार हा आपला चांगला आहे, मतदार स्वच्छ आहे, आणि निवडणूक आयोगाचे लोक ते ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका असतात तिकडे येऊन भाषणं देतात की तुम्ही निरपेक्ष मनाने मतदान करा, तुम्ही अजिबात प्रलोभनं स्वीकारू नका, अजिबात आमिष स्वीकारू नका. हे सगळं जर मतदाराने आपल्या खरंच सिरियसली घेतलं तर चमत्कार घडेल. पण ते का घडत नाही? कारण साड्या दिल्या जातात. त्या साड्या तुम्ही जर बघितल्या तर एखादा समजा भाजपच्या माणसांनी साड्या दिल्या तर शिवसेनेच्या लोकांना मानणाऱ्या घरातल्या स्त्रिया त्या जाऊन घेत नाहीत असं नाहीये, त्या घेतात.
हे उलटं पण होतं. याचं कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग भांडी असतील, कुकर असतील, मग आता काल परवाच मला वाटतं कुकर एका मोठ्या ट्रकमध्ये भरलेले कुकर सापडलेले आहेत एका मतदारसंघामध्ये, आणि ते अपक्ष उमेदवाराने दिलेले कुकर आहेत. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की मतदारांची काय एक बाजारामध्ये किंमत आहे याचा राजकीय पक्षांना आतून अंदाज आहे. मग कुठे 500 द्यायचे, कुठे 1000 द्यायचे, कुठे 2000 द्यायचे, याचा ते विचार करत राहतात. ही एक वेगळी इलेक्टोरल मूल्य व्यवस्था आहे, निवडणुकीच्या अवतीभोवती फिरणारी मूल्य व्यवस्था आहे. त्याचं डॉक्युमेंटेशन तुम्हाला निवडणूक आयोगाकडे दिल्या जाणाऱ्या खर्चाच्या ताळेबंदामध्ये दिसत नाही. म्हणजे तुम्हाला सगळे उमेदवार असं सांगताना दिसतील की आम्ही काय 70 लाख खर्च केला, आम्ही काय 90 लाख खर्च केला. एखादाच गोपीनाथ मुंडेंच्या सारखा प्रामाणिक माणूस असतो जो 2014 मध्ये स्वतःच्या मृत्यूनंतर काही अधिक महिने ते म्हणाले होते की मलाच 8 कोटी रुपये लागले होते, मग इतरांना किती पैसे लागत असतील. तुम्ही अनौपचारिक अंदाज जर घेतला तर एकेका विधानसभा मतदारसंघांमध्ये 10 ते 25 कोटी रुपये लोक खर्च करतात. निवडणूक आयोगाला जो डेटा द्यायचा असतो तो लोक देतात. निवडणूक आयोगालाही आनंद आहे, त्यांनीही त्यांच्या डोळ्यावर आता न्याय व्यवस्थेनं काढलेली पट्टी त्यांच्या डोळ्यावर आहे गेली 2-3 वर्ष. त्यामुळे ते काही त्या खर्चाचं बघत बसत नाही. प्रश्न असा आहे की हा जो पैसा सर्क्युलेशन मध्ये आहे, हा पैसा पक्षांची विचारधारा आणि मतदारांची विचारधारा यांचं काहीतरी नातं आहे. तर मीडिया पण इतक्या मोठ्या मोठ्या पद्धतीने जेव्हा निवडणुकीचा अर्ज भरला जातो, त्यात जेव्हा उत्पन्न जाहीर केलं जातं, ते आकडे जर पाहिले तर एखादा सुज्ञ माणसाचे डोळे फाटतील की ह्यांचे मूळ व्यवसाय ह्या उत्पन्नासाठीचा शेती आहे बहुतेकांचा, आणि जिथे शेतकरी आत्महत्या करतोय, शेतीचे प्रश्न आहेत, तिथे हे शेतकरी म्हणूनच एवढे पैसे येत आहेत. पण हा विचार सामान्य मतदार कोणी करतच नाही. किती पैसे आहेत, ज्याच्याकडे जास्त पैसे तो वाटतोय. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी घाटकोपर पूर्वेचा जो पराक्षा त्याचं 2019चं उत्पन्न आणि 2024च्या उत्पन्नामध्ये 7 पटीचा फरक आहे. आजच्या घडीला त्याचं जाहीर केलेलं उत्पन्न 3,500 कोटी रुपयांचा आहे. ठीक आहे, तो बिल्डर आहे, डेव्हलपर आहे, दीर्घकाळ तो हे काम, एवढे पैसे कुठून येतात हा प्रश्न प्रत्येकच. आणि लोढांचं कमी झालं. एवढा पैसा कुठून येतो लोकांकडे? म्हणजे ज्या प्रमाणात ही मंडळी पैसे कमावतात असं आपल्याला दिसतं, त्यामध्ये ते लोकसेवा सोडून सगळी कामं करत असतात. काही उमेदवार नवीन आहेत, त्यांचेही कोटीची उड्डाणं दिसतात त्या उत्पन्नांमध्ये. मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडलात की राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या अवतीभोवती जी माणसं आली ती कोण आहेत? ह्या तैनाती फौज आहेत, पैसे मॅनेज करणारे लोक असतात. पैसे मॅनेज करणारे लोक आहेत. आणि फार कमी ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की त्यांच्या भोवती काम करणारी जी माणसं आहेत ती कमिटेड त्यांची आहेत. एक 50% भाजपमध्ये, कदाचित काही प्रमाणामध्ये शिवसेना पक्षामध्ये तुमच्याकडे असं दिसेल की त्यांची केडर थोडी मोबिलाईज होते, लोक कामं करतात. पण इतर अनेक पक्षांमध्ये तुम्हाला दिसतं की नुसती तुम्ही त्यांची रॅली जाताना पाहिली तर तुम्हाला दिसतं की त्या रॅलीतल्या एक 50% लोकांमध्ये कसलाही उत्साह नाहीये, कारण ते दिवसाच्या बोलीवर आणलेले लोक आहेत. आज ते एक्स पक्षाला उपलब्ध आहेत, उद्या वाय पक्षाला उपलब्ध आहेत, आणि त्यांच्या डोक्यातलं गणित पक्क आहे की या 10 ते 12 दिवसांमध्ये आपल्याला भरपूर कमाई करून घ्यायची आहे. म्हणजे रॅलीला जाणारे जे लोक आहेत ते वेगळे, त्यांचं दुपारचं खाणं वेगळं आहे. तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर जाऊन बघितलं तर धाब्यावर जी सर्व पक्षीय तरुण मंडळी आहेत, कुणीही या काळामध्ये शाकाहारी जेवण जेवत नाही. फुकट मिळतंय म्हणून नॉनव्हेज खाल्लं जातं, फुकट मिळते म्हणून भरपूर दारू प्यायली जाते, आणि ते करत असताना कुठल्याही प्रकारच्या विचारसरणीचा विचार माणसांच्या मनामध्ये येतच नाही. याचं कारण लोकांना असं वाटतं की हे 15 दिवस आहेत, यांना कापायचे. जशी प्रजा आहे तसाच राजा वागतोय असं म्हणायला खूप स्कोप आहे. कारण मतदार ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहेत या सगळ्याला, की तेही असं विचार संधी मानतायत की काही का होईना 500,000 दिवसाचे खर्च मिळतोय आपल्याला, जेवणाचा प्रश्न सुटतोय, तर मतदान इथेच करा. त्यामुळे कदाचित आपली मतदाराची जी लोकसंख्या असते त्याच्यापेक्षा 50%च लोक मतदान करतायत असं चित्र आहे. हाच मुद्दा घेऊन मला तुम्हाला असं विचारायचं आहे, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये काही मतदारसंघांमध्ये नोटाचा वापर बहुसंख्य, म्हणजे जास्त मतं नोटाला होती. तर ह्या निवडणुकीमध्ये अशा चिखलट वातावरणामध्ये आणि नेमकं धोरण महाराष्ट्राच्या विकासाचं किंवा प्रगतीचं किंवा पुढे काय, ह्या सगळा विचार करणारा आणि पुढे नेणारा जो विचार करणारा मतदार आहे, हा मागे पडेल किंवा नोटाचा वापर करेल? आता तुम्ही नोटाचं जे म्हटलात ना, तर नोटाचा परिणाम जर व्हायचा असेल तर तो साधारणपणे ज्या छोट्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायतीची असेल किंवा महानगरपालिकेची असेल, जिथले मतदारसंघ छोटे आहेत, जिथे विजय आणि पराभवामधलं अंतर 100 मतं, 50 मतं, 200 मतं असंही असू शकतं,
तर नोटा म्हणजे काय, नन ऑफ द अबव, वरीलपैकी कोणताही मतदार आम्हाला नको आहे. तर तो का नको आहे, तर हे सगळे बोगस आहेत असं मला वाटतं, सगळे चोर आहेत असं मला वाटतं, यांच्यातल्या कोणावरही आमचा विश्वास नाहीये, एकही माझ्या मताला माणूस पात्र नाही. आता हा एका पातळीवर तुम्ही म्हटलं तर मतदार, सर्वसामान्य नागरिक म्हणून मी माझ्या स्वातंत्र्याचा वापर करतोय, तो अवकाश मी वापरतोय. दुसरीकडे ही भूमिका अत्यंतिक सिनिसिझम मधनं किंवा अत्यंतिक निराशावादातनं आलेली आहे. म्हणजे तरुण मुलांमध्ये पण तुम्हाला अनेकदा लोकांचे सगळेच नालायक आहेत, काय आपण ह्यांच्याकडे, आणि म्हणून मला पॉलिटिक्समध्ये रसच नाही, म्हणून मग जर समजा शुक्रवारी मतदानाचा दिवस आला तर त्याला जोडून शनिवार रविवार सुट्टीवरच जायचं, असं करणारा आपल्याकडे एक मोठा वर्ग आहे. आणि मग लोकांचं आतापर्यंत म्हणण्याची पद्धत काय, ते झोपडपट्टीतले लोक का मतदान करतात, त्यांना काय साड्या मिळतात, त्यांना दारू मिळते, पैसे मिळतात. आता जर तुम्ही बघितलं तर मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीयांच्या वस्त्यांमध्ये सुद्धा पैशांचा व्यवहार होतो. तो व्यक्तिगत पातळीवर होईल असं नाही, पण एखाद्या सोसायटीला देऊळ बांधून दिलंय, एखाद्या सोसायटीमध्ये लाद्या घातलेल्या आहेत, एखाद्या सोसायटीमध्ये जीप बांधून दिली आहे, कोणाला तरी चारधाम यात्रेला नेलंय, कोणाला शिर्डीच्या साईबाबांना नेलंय, जे काही असेल त्या त्या ठिकाणच्या संभाव्य उमेदवारांच्या क्षमतेप्रमाणे लोक करतात. म्हणजे अशा प्रकारचा मतदान शी संबंधित असलेला भ्रष्टपणा ही आता गरिबांची मक्तेदारी राहिलेली नाही, समाजाच्या सर्व घटकांमध्ये ते होतं. आणि लोक जेव्हा म्हणतात की मला राजकारणाचं काही घेणं देणं नाही, तुम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नसेल, पण राजकारणाला तुमच्याशी घेणं देणं आहे. म्हणजे तुम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून राहत असाल, तुम्ही शिक्षक असाल, प्राध्यापक असाल, पत्रकार असाल, तुम्ही काही काम, व्यापारी असाल, या सगळ्यांचा राजकीय तिथे पर्सनल हे पॉलिटिकल आहे, आणि जे पॉलिटिकल आहे ते पर्सनल आहे. तुम्हाला या सगळ्या व्यवस्था तुमच्याशी जोडून घेतातच. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य मतदार जो असं म्हणतो की म्हणजे जो नोटाला मतदान, माझं असं म्हणणं की नोटाला मतदान करणं हे सुद्धा एक प्रोएक्टिव्ह पाऊल आहे, पण मतदान केंद्राकडे अजिबातच न फिरकणं हे जास्त गंभीर आहे. कारण काही ठिकाणी तुम्ही नाही गेला मतदान केंद्रावर तरी तुमच्या वतीनं मतदान करणारे लोक आहेत, तयार आहेत. म्हणजे कुणीतरी मेलेलं आहे, कुणीतरी स्थलांतर केलेलं आहे, कुणाचं तरी दोन ठिकाणी नाव आहे, त्यातल्या एकाच ठिकाणी तो माणूस असू शकतोय, दुसरं नाव त्याने रद्द करून घेतलेलं नाही, असे अनेक प्रकारचे घोळ तुला मतदार यादीमध्ये तुम्हाला जाणवते. म्हणजे मतदार याद्यांमधल्या घोळावर संशोधन करून आपापल्या पक्षासाठी, आपापल्या आघाडीसाठी शेदोनशे मतदार अधिकचे मिळवणं हा राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. त्यामुळे समजा अगदी तुम्ही म्हणालात की ही यंत्रणा मी अगदी दुर्लक्षित करतो, फाट्यावर मारतो, मला काहीच या लोकशाहीचं पडलेलं नाही, तरी सुद्धा तुमच्या ठिकाणी कुणीतरी बोगस मतदान करून येण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या वेळेला तुम्ही जसं म्हणालात तसं आपल्याकडे दक्षिण मुंबई सारख्या मतदारसंघामध्ये, सोबो मतदारसंघांमध्ये, आणि जिथे लोकांना असं वाटतं की मी तिथे त्यांना ज्या उंच इमारती आहेत, हायरायझेस आहेत, तिथल्या इन्फिनिटी पूलला पाणी असणं आवश्यक वाटतं त्यांना. तिथल्या 85 मजल्याच्या इमारतींच्या अवतीभोवती महापालिकेच्या कृपेने एखादं चांगलं गार्डन असणं त्यांना आवश्यक वाटतं. तिथल्या वाटेवर जर मध्यमवर्गीयांच्या आणि त्यातही मराठी लोकांच्या वस्त्या असतील तर त्या उद्ध्वस्त करून रस्ता मोठा करणं त्यांना हवंसं वाटतं. पण त्यांच्या मनामध्ये इथल्या लोकशाही व्यवस्थेबद्दलची जी ॲलर्जी आहे ती काही वेळेला अशात नाही की लोक मतदानाच्या रांगेमध्ये गरीब आणि श्रीमंत ह्याच्यात तेवढ्या मिनिटापुरता काही भेद नाही. म्हणजे तुम्ही मर्सिडीजमधनं आलेले असाल आणि समोरचा माणूस अनवाणी चालणार असेल, पण तो तुमच्या आधी मतदानाच्या रांगेत उभा असेल तर तुमच्या धनाढ्य असण्याला त्या 5 मिनिटात काही किंमत राहत नाही. आपली या प्रकारची वर्गीय व्यवस्था आहे की इथल्या वर्गीय व्यवस्थेतल्या काही घटकांना सत्तेत काँग्रेस असो किंवा भाजप असो किंवा कोणी असो त्यांचे हितसंबंध व्यवस्थित पूर्ण करता येत आहेत. आणि त्यासाठी त्यांच्या दृष्टीनं मतदानासारख्या क्षुल्लक गोष्टींची त्यांना गरज नाहीये, कारण सत्तेत कोणी असलं तरी त्यांना योग्य किंमत देऊन त्यांना मॅनेज करता येत नाही. पण सर्वसामान्य जो मधला घटक आहे तुमच्या माझ्यासारखा मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि हळूहळू उच्च मध्यमवर्गीय होऊ इच्छिणारा जो समाज आहे त्याच्यामध्ये जेव्हा अशा प्रकारची वृत्ती येते की नाही हे सगळेच वाईट आहे, मग आपण कशाला मतदान करायचं, हे जेव्हा लोकांच्या मनामध्ये येतं तेव्हा लोकांना ज्या माणसांवर त्यांनी विश्वास टाकला होता, मग तो नगरसेवक असेल, तो आमदार असेल, तो खासदार असेल, त्याचं भाषण आवडलं असेल, त्याने एखादं रस्त्याचं केलेलं काम आवडलं असेल आणि म्हणून त्याच्यासाठी 4 कामं करण्याची लोकांची इच्छा असेल, तर जेव्हा तुम्हाला असं दिसतं की अरे हा नगरसेवकाच्या पदासाठी उभा राहिलेला उमेदवार माझ्यासमोर मला चालत येताना दिसला होता,
पण निवडून आल्यानंतर 8 दिवसामध्ये ह्याच्याकडे फॉर्च्युनर आहे, त्याच्यानंतर असं ऐकू येतं की 4 इमारतींमध्ये त्याचे फ्लॅट आहेत, इकडे त्याची बेनामी संपत्ती आहे. यातनं ज्या प्रकारची खळबळ सर्वसामान्य माणसांच्या मनात निर्माण होते, त्याचा एक परिणाम असा होतो जो काही लोकांच्या वागण्यातही आपल्याला दिसतं की हा बदमाश आहे ना, तर हा नंतर आपल्यासाठी काही करणारच नाही. मग जे काही आहे ते निवडणुकीच्या आधी ह्याच्याकडनं काढून घ्या. मग 2000 घ्या, 5000 घ्या, 10,000 घ्या. आणि तेच लोकप्रतिनिधींच्याही भावनेमध्ये आले की निवडून आल्यानंतर जर समजा तुम्ही माझ्याकडनं आधी 5-50,000 रुपये घेऊन गेला असलात आणि मग तुम्ही काही विकासाची कामं घेऊन आलात, तर लोकप्रतिनिधीच्या मनातला प्रश्न असतो, पण तुझं तर काम केलंय ना मी आधी, तुझी किंमत चुकवलेली आहे, आता तू का मला विचारतोस. त्यामुळे एक असं झालंय की लोकप्रतिनिधी आणि लोक यांचं 2 निवडणुकांच्या मधलं जे ऑर्गॅनिक नातं आहे, सेंद्रिय नातं आहे, ते तुटलं. आणि ते तुटण्याचे 2 भाग किंवा 2 कारण म्हणजे लोकांना जाऊन ह्यातल्या एका कमी वाईट माणसाला मतदान करावं असं वाटण्यातला निरुत्साह. कारण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपण बेस्ट उमेदवाराला मतदान नाही करत, आपण कमी वाईट उमेदवाराला मतदान करतो. त्यातल्या त्यात जो बरा असेल त्याला आपण मतदान करतो. मग तो आपल्या विचारसरणीचा असला तर ठीक, आपली ज्या पक्षाची बांधिलकी आहे त्यात तसा असला तर ठीक. पण ते जर केलं नाही तुम्ही, म्हणजे मतदानासारखी एक किमान कृती आहे, मतदान ही फार किरकोळ कृती आहे. म्हणजे मतदानाच्या दिवशी अगदी तुम्ही फार असं काय म्हणूया त्याला अलंकारिकरित्या म्हणायचं तर मतदानाचा एकच दिवस आहे 5 वर्षातला की जेव्हा आपण खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य अनुभवतो. बरोबर. पण ते जे स्वातंत्र्य आहे ते तुमचं स्वातंत्र्य इन्फॉर्म्ड असलं पाहिजे, काही एक प्रकारची माहिती घेऊन असलं पाहिजे. ते तुम्ही जर स्वातंत्र्य अनुभवलं नाही, त्याचा वापर केला नाही, तर मधल्या 5 वर्षामध्ये तुम्ही आणि तुमचा प्रतिनिधी याच्यात वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर काही लिंकेजच राहत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसतं की तुमचा प्रतिनिधी आज एका ठिकाणी होता, उद्या दुसऱ्या ठिकाणी आहे, परवा तिसऱ्या ठिकाणी आहे, आणि सगळ्या ठिकाणी तो तितकाच आत्मविश्वासाने तो किंवा ती बोलतायत. आणि त्यांची भाषा काय आहे, हे सगळं मी तुमच्या विकासासाठी करतोय. म्हणजे अनंत उदाहरण याच्यासाठी तुम्हाला देता येऊ शकतील. पण शरद पवारांच्या बरोबर आता 25 वर्ष काढलेले रामराजे नाईक निंबाळकर ते दादांच्या बरोबर गेले. आणि दादांच्या बरोबर गेले त्यांनी, आणि हे तसे ड्रामेबाज लोक आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने दादांबरोबर जाणं कसं आवश्यक आहे ते सांगितलं. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरचं त्यांचं 1 महिन्याभरापूर्वीचं भाषण तुम्ही पाहिलं तर आपण पवार साहेबांना पुन्हा कसं फेस केलं नाही, कारण आपल्या मनात कसं दुःख होतं हे त्यांनी इतकं रंगवून सांगितलं की जर तुम्हाला आजूबाजूचा राजकारणाचा परिप्रेक्ष्य जर नीट माहीत नसेल तर तुम्हाला एकदम रामराजे नाईक निंबाळकर हे सज्जन गृहस्थ आहेत, ते खरंच बोलतायत असं वाटायला लागेल. पण म्हणजे हा त्यांचा प्रवास 1 वर्षात झालेला प्रवास आहे, पवार साहेबांपासून दादांपासून पुन्हा पवार साहेबांपर्यंत. आणि त्याचा एक अँगल काय आहे की त्यांचा जावई भारतीय जनता पक्षात आहे. म्हणजे हे जे आहे हे सगळं बेमालूम नाट्य वठवतायत लोक. त्यामुळे आपला प्रतिनिधी, आपला पक्ष, आपला ज्यांच्यावर विश्वास आहे ती आघाडी, युती, या सगळ्यांमधली माणसं जर पैशांसाठी, व्हिजिबिलिटीसाठी, तथाकथित विकासासाठी वेगवेगळी नाट्य वठवत असतील तर मतदार म्हणून आपण पण नाट्य वठवायला काय हरकत आहे, असं सर्वसामान्य तुम्हाला लोकांच्या पण वागण्या बोलण्यामध्ये दिसतं. त्यामुळे लोकांचे सुद्धा रिस्पॉन्सेस जर तुम्ही बघितले की कोणाला मतदान करणार आहात, तुम्हाला काय वाटतं, तर लोक कोणत्या चॅनलचा बूम आपल्या समोर आहे ते बघून उत्तरं देतात. परफेक्ट. कारण त्यांना माहिती आहे की अमुक चॅनलचा बूम आपल्या समोर असेल तर हीच लाईन जाणार आहे. मग ते विशिष्ट चॅनलच्या माणसासमोर त्या पद्धतीनं बोलतात. म्हणजे मला असं वाटतं की हे एक प्रकारचं परस्परांना माहीत असलेलं किंवा माहीत नसलेलं अशा प्रकारचं नाट्य लोकप्रतिनिधी आणि लोक यांच्यामध्ये घडताना दिसतंय. यातनं अंतिमतः जो तोटा होतो आहे तो ज्यांना समाजामध्ये आवाज नाही अशा मंडळींचा आहे. म्हणजे समाजाच्या गरीब घटकातली माणसं असतील, अगदी तृतीयपंथीय मंडळी असतील, अपंग दिव्यांग मंडळी असतील, या सगळ्यांचा आवाज, या सगळ्यांचा कन्सर्न, या सगळ्यांच्या वेदना, या सगळ्यांच्या अपेक्षा या त्या पद्धतीनं तुम्हाला जाताना व्यवस्थेच्या समोर जाताना दिसत नाहीत. आणि मग असं होतं किंवा मयूरशी नेगोशिएट करून फायदा आहे का दीपकशी नेगोशिएट करून फायदा आहे, असं मग छोटे छोटे घटक ते इतके विखंडित झालेले, शतखंडित झालेले जे घटक आहेत ते हळूहळू आपली किंमत वसूल करायला लागतात. म्हणजे मतदान हे एक
ते पवित्र कर्तव्य आहे असं तुम्ही म्हणा, ते अगदी आपलं एका टप्प्याला लोक हे ईश्वरी कार्य आहे असं म्हणण्याची पद्धत आहे. ते पवित्र कर्तव्य आहे ईश्वरी कार्याच्या पेक्षा ते सौदा आहे, वैयक्तिक पातळीवरचा सौदा आहे. माझ्याकडे 50 मतं आहेत, माझी मतं मी तुम्हाला द्यायची का ह्यांना द्यायची? मग माझ्या 50 मतांच्या बद्दल तुम्ही मला काय एक वडापची गाडी टाकायला मदत करणार आहात का माझ्या 50 मतांच्या बद्दल आमच्या वाडी वस्तीमध्ये रस्ता येणार आहे का लाईट येणार आहे का पुढचा त्या भागातला एखादा ग्रामपंचायतीतला एक पंच हा आमच्या जातीचा असणार आहे? ही जी म्हटलं तर सौदेबाजी आहे, म्हटलं तर निगोसिएशन आहे. ह्या सगळ्या गोष्टी लोक करतायत आणि मग मतदान हे पवित्र काम असं न राहता, आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या खूप सिक्रेट पवित्र अशा गोष्टींचा विचार अजिबात करूही नये. आपण त्याला व्यवहार मानावा, पण तो व्यवहार होताना तो कोणत्या मूल्य व्यवस्थेवर उभा राहिलेला व्यवहार आहे. बरोबर. तर ती जी मूल्य व्यवस्था आहे ती मला वाटतं व्यक्तिगत पातळीवरचा मतदार, सामूहिक पातळीवरचा मतदार आणि त्यांना मतदानासाठी आवाहन करणारा लोकप्रतिनिधी, जसा मतदानासाठी आवाहन करणारा लोकप्रतिनिधी आहे तसं तुम्ही घरी बसा, करू नका मतदान असंही म्हणणारे उमेदवार आहेत. कारण विशिष्ट गटातनं जर आपल्याला मतदान होणार नाहीये माहिती असेल तर त्यांनी घरी बसणं हे त्या विशिष्ट उमेदवाराच्या फायद्याचं आहे. म्हणजे काही वेळेला तुम्ही मतदान करा म्हणून पैसे द्यायचे, काही वेळेला मतदान करू नका म्हणून पैसे द्यायचे, आणि असं करून तुम्हाला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तरी तुम्हाला लोकांचा जो कल आहे तो तुमच्या बाजूने वळवून घ्यायचा आहे. मंडळी, मतदारांसाठी या निवडणुकीत कोणता विचार महत्त्वाचा या विषयावरचा आजचा आपला हा पॉडकास्ट आहे. आणि डॉक्टर दीपक पवार हे आपल्याला पोटतिडकीने मतदारांची भूमिका काय असावी याच्याबद्दल मार्गदर्शन करताय. जर तुमच्यापर्यंत हा विचार या मुलाखतीच्या माध्यमातून पोहोचत असेल तर विमर्श मराठी हे वाहिनी सबस्क्राईब करायला विसरू नका. ही मुलाखत तुम्हाला 2 भागात पाहायला मिळणार आहे. 2 भागात हा विचार तुमच्यापर्यंत निवडणुकीच्या पूर्वी पोहोचणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही जे विचार ऐकले त्यापेक्षाही अधिक खोलात जाऊन आम्ही या निवडणुकीच्या प्रचाराचं आणि राजकीय पक्षांच्या भूमिकांचं विश्लेषण करणार आहोत. पण तत्पूर्वी ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.